नमस्कार फ्रेंड्स, पॉवर बीआयच्या लेसन नंबर 13 मध्ये मी प्रियांका तुम्हा सर्वांचं प्रियाटेक या चॅनलवरती स्वागत करतो. तर या लेसन मध्ये आपण लाईन अँड एरिया चार्टचं फॉर्मॅटिंग पाहणार आहोत. तर त्या अगोदर आपण काय करूया, हे जे आपण घेतलेला आहे क्लस्टर कॉलम, जो म्हणजे लाईन अँड क्लस्टर कॉलम चार्ट घेतला होता, त्याऐवजी आपण परत इथे लाईन चार्ट वरती क्लिक करूया आणि इथे आपल्याला फॉर्मॅटिंग पाहायचं आहे. फॉर्मॅटिंग पाहण्यासाठी आपल्याला कुठे जावं लागतं, तर व्हिज्युअलायझेशन पेन आहे आणि त्यामध्ये इथे सेकंड ऑप्शन आहे फॉर्मॅट युअर व्हिज्युअल. इथे गेल्यानंतर व्हिज्युअल पाहायला मिळतं तुम्हाला एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, सेकंडरी वाय ॲक्सिस, लीजेंड, स्मॉल, मल्टिपल, ग्रिड लाईन, झूम, स्लायडर लाईन्स, शेड एरिया, मार्कर्स, डेटा लेबल असे सर्व काही इथे तुम्हाला पाहायला मिळेल. हे ऑलरेडी पाहिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही इथे घाबरून जाण्याची काही एक गरज नाही. तर एक्स ॲक्सिस वरती जर आपण क्लिक केलं तर एक्स ॲक्सिस म्हणजे काय, हेच तुम्हाला जर इथे व्हॅल्यू ठेवायची असेल तर तुम्ही त्या ठेवू शकता. गरज नसेल, हे जे मंथ नेम आपल्याला ह्या नावावरून समजतं इथे मंथ आहेत, तर आपण इथे व्हॅल्यू ऑफ करू शकतो. याला बोर्ड वगैरे जर तुम्हाला करायचं असेल, जर व्हॅल्यू ठेवल्या तर आपण हे बोर्ड वगैरे करू शकतो. नंतर खाली टायटल आहे, टायटल पहा, टायटल म्हणजे हे मंथ हे दिसते तुम्हाला. जर तुम्हाला इथे टायटल ठेवायचं असेल तर तुम्ही टायटल ठेवू शकता आणि या टायटलमध्ये पण काही फॉर्मॅटिंग करायचं असेल, त्याला बोर्ड वगैरे करायचं असेल, त्याची साईज वगैरे वाढवायची असेल तर तुम्ही असं करू शकता. कलर वगैरे चेंज करायचं असेल तर ते करू शकता. आता ऑलरेडी ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत, सो परत ते पाहण्यात काही अर्थ नाही, म्हणून मी इथे एक्स ॲक्सिस मिनिमाइज करते आणि आता वाय ॲक्सिस वरती क्लिक करूया. वाय ॲक्सिस मध्ये सुद्धा तुम्हाला परत तेच पाहायला मिळेल जे आपण पाहिलं होतं. रेंज वगैरे आपण इथे सेट करू शकतो. नंतर इथे खाली व्हॅल्यूज आहेत, तिथे आपण व्हॅल्यूज इथे ठेवणार आहोत. जर आपण इथे ऑफ केल्या तर इथे पहा तुम्हाला जो आपला प्रायमरी वाय ॲक्सिस आहे, म्हणजे हा जो वाय ॲक्सिस पाहतो आपण, हा प्रायमरी आहे. त्या जर आपण ऑफ केल्या तर आपल्याला हे काही समजत नाही. ज्यावेळेस आपण 2 ॲक्सिस घेतो, म्हणजे इथे सेकंडरी वाय ॲक्सिस पण आहे. आता समजा आता हा वाय ॲक्सिस आपण मिनिमाइज करूया. यामध्ये ज्या फॉर्मॅटिंग करणार आहोत तेच आपण इथे सेकंडरी वाय ॲक्सिस मध्ये करणार आहोत. पण सेकंडरी वाय ॲक्सिस तुमच्यासाठी नवीन आहे, तर थोड्या फॉर्मॅटिंग त्यामध्ये पाहूया. यावरती क्लिक करूया आणि आता सेकंडरी वाय ॲक्सिस म्हणजे कोणता, या अगोदरच्या लेसन मध्ये सांगितलं होतं की या व्हिज्युअलमध्ये तुम्हाला सेकंडरी वाय ॲक्सिस कुठे पाहायला मिळतो, तर राईट साईडला जे आहे याला सेकंडरी वाय ॲक्सिस म्हणतात आणि हे जे लेफ्ट साईडला आहे याला प्रायमरी वाय ॲक्सिस म्हणतात. तर इथे तेच तुम्हाला सेकंडरी वाय ॲक्सिस मध्ये इथे रेंज वगैरे पाहायला मिळते. नंतर इथे खाली तुम्हाला आणखीन काय व्हॅल्यूज आहेत, तर व्हॅल्यूज मध्ये जर तुम्हाला याच्या काही फॉर्मॅटिंग वगैरे करायचं असेल, ह्या व्हॅल्यूज बोर्ड वगैरे करायचे असतील तर पाहिजे तुम्हाला बोर्ड झालेले दिसतात. त्याची साईज वगैरे इन्क्रीज करायची असेल तर तुम्ही अशी साईज वगैरे इन्क्रीज करू शकता. कलर वगैरे द्यायचे असेल तर त्याला तुम्ही देऊ शकता. आता इथे नंतर खाली डिस्प्ले युनिट्स पाहायला मिळतात तुम्हाला. तर डिस्प्ले युनिट सध्या इथे ॲटो घेतलेला आहे. आपण जर इथे नन केलं तर काहीच येणार नाही, म्हणजे नन आणि ॲटो सेमच. 1000 केलं तर हे पहा इथे 1000 मध्ये म्हणजे व्हॅल्यू खूप कमी आहेत म्हणून हे 0.2K वगैरे पाहायला मिळते आपल्याला. नंतर इथे डेसिमल प्लेसेस जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही असे डेसिमल प्लेसेस पण घेऊ शकता. ह्या गोष्टी फ्रेंड्स आपण इथे पाहिलेल्या आहेत, म्हणून मी तुम्हाला जास्त सांगत नाही. टायटल, आता ज्यावेळेस आपल्याकडे 2 ॲक्सिस असतात, म्हणजे इथे एक्स ॲक्सिस प्रायमरी पण आहे आणि सेकंडरी पण आहे, तर यावेळेस आपण इथे टायटल देऊ शकतो. समजा आता हे सेकंडरी काय आहे आपलं, तर यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, तर ह्या ॲक्सिसमध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला काउंट ऑफ जे ऑर्डर नंबर, म्हणजे आपण इथे ट्रान्झॅक्शनसाठी हा ॲक्सिस घेतलेला आहे. तर आपण इथे टायटल टेक्स्ट आहे यामध्ये टाईप करू शकतो ना. समजा आपण इथे टाईप करूया टोटल ट्रान्झॅक्शन असं टाईप करूया. पहा इथे आलं टोटल ट्रान्झॅक्शन दिसतंय तुम्हाला, इथे टोटल ट्रान्झॅक्शन आलेलं आहे. आता याला समजा बोर्ड वगैरे करायचं असेल तर परत यावरती क्लिक करूया. क्लिक करून आपण परत इथे जाऊया फॉर्मॅट युअर व्हिज्युअल. इथे आपण कुठे गेलो होतो, सेकंडरी वाय ॲक्सिस, आणि सेकंडरी वाय ॲक्सिस मध्ये आपण काय पाहत होतो, टायटल. सो आता याला तुम्हाला जर बोर्ड करायचं असेल तर तुम्ही बोर्ड करा. याचा कलर वगैरे तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्ही असं याचा कलर वगैरे चेंज करू शकता. समजा हा कलर जो आहे, आपल्या ज्या लाईनला जो कलर आहे तो कलर पण तुम्ही इथे देऊ शकता. त्याचप्रमाणे आपल्याला इथे वाय ॲक्सिसचं पण टायटल चेंज करायचं असेल तर परत इथे वाय ॲक्सिस मध्ये जाऊया, इथे टायटल मध्ये जाऊया आणि इथे समजा देऊया आपण टोटल क्वांटिटी. इथे टोटल क्वांटिटी केलेलं आहे, त्याला पण बोर्ड वगैरे करायचं असेल तर तुम्ही हे बोर्ड वगैरे करू शकता. आता फ्रेंड्स, ह्या गोष्टी मी तुम्हाला फास्ट का सांगते, कारण ऑलरेडी आपण ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा बोर होता तेच ऐकण्यामध्ये. तर हे समजलं तुम्हाला सेकंडरी वाय ॲक्सिस मध्ये आपण काय काय घेतलेलं आहे. व्हॅल्यूज मध्ये आपण हे डिस्प्ले युनिट, डेसिमल प्लेसेस वगैरे पाहिलेलं आहे. टायटल पण इथे रिनेम केलेलं आहे आपण. हे आपण मिनिमाइज करूया. आता नेक्स्ट आहे लिजंड, पण हे लिजंड ऑफ करू नका. का ऑफ करू नका, जर तुम्ही हे ऑफ केलं तर इथे लिजंड तुमचं गायब झालेलं आहे. आता आपण लिजंड तर इथे ऍडच केलेलं नाही, तरी सुद्धा आपलं इथे लिजंड दिसतंय. का दिसतंय फ्रेंड्स, मी या अगोदरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, ज्यावेळी आपण सेकंडरी ॲक्सिस ऍड करतो तर त्यावेळी आपण लिजंड ऍड करू शकत नाही, कारण बाय डिफॉल्ट लिजंड हा इथे तुमचा इनेबल होतोय. मग तुम्ही एकतर सेकंडरी वाय ॲक्सिस ऍड करा
किंवा लिजंट ऍड करा. पण ज्यावेळी फ्रेंड्स तुम्ही सेकंडरी ऍक्सिस ऍड करता त्यावेळी त्यामध्ये व्हॅल्यू ह्या न्यूमरिकच ऍड करू शकता. टेक्स्ट तुम्ही तिथे ऍड करू शकत नाही कारण तो वाय ऍक्सिस आहे. पण लिजंडमध्ये कोणतीही कॅटेगरी असू द्या, लिजंडमध्ये कोणतीही कॅटेगरी असेल तरी तुम्ही इथे ऍड करू शकता. म्हणजे कॉलम टेक्स्ट असू द्या किंवा न्यूमरिक असू द्या, तुम्ही इथे ऍड करू शकता. तर हा डिफरन्स आहे सेकंडरी ऍक्सिस आणि लिजंडमध्ये, हा डिफरन्स आहे. तर मला तुम्हाला काय म्हणायचं हे समजले असेल की आपण इथे लिजंड घेतलेला आहे. लिजंडची पोझिशन वगैरे तुम्हाला चेंज करायची असेल, टॉप लेफ्ट, टॉप सेंटर पहा दिसतंय तुम्हाला, हे लिजंड आहे आपलं. नंतर खाली टेक्स्ट आहे, इथे तुम्हाला टेक्स्ट पाहायला मिळेल तर त्याला तुम्ही बोर्ड वगैरे करू शकता. तुम्हाला बोर्ड करायचं असेल तर तुम्ही असं लिजंडला बोर्ड वगैरे करू शकता. नंतर टायटल आहे, तुम्हाला टायटल टेक्स्ट वगैरे द्यायचा असेल तर तुम्ही असं टायटल टेक्स्ट वगैरे देऊ शकता. असं बेसिक फॉर्मॅटिंग आहे ते तुम्ही इथे करू शकता. तुम्हाला समजलं असेल की लिजंड आणि सेकंडरी वाय ऍक्सिसचा काय संबंध आहे. पण तुम्हाला हे जे सम ऑफ क्वांटिटी ऑर्डर आहे याचं जर चेंज करायचं असेल, म्हणजे याला रिनेम वगैरे करायचं असेल तर आपल्याला परत इथे बिल्ड व्हिज्युअलकडे जावं लागेल. आणि इथे जे वाय ऍक्सिस आहे, ह्या वाय ऍक्सिसमध्ये काय घेतलेलं आहे आपण, सम ऑफ क्वांटिटी ऑर्डर. सो आपण इथे काय करूया, इथे पण परत घेऊया आपण. आपल्या इथे वाय ऍक्सिस मध्ये काय आहे फ्रेंड्स, टोटल क्वांटिटी. सो इथे घेऊया आपण टोटल क्वांटिटी आणि सेकंडरी वाय ऍक्सिस वरती परत डबल क्लिक करूया. आणि इथे काय आहे आपलं, तर इथे टोटल ट्रान्झॅक्शन आहे. तर त्याऐवजी आपण इथे घेऊया टोटल ट्रान्झॅक्शन. फ्रेंड्स, ज्यावेळी तुम्ही असं सेकंडरी वाय ऍक्सिस देत असाल तर त्यावेळी हे टायटल राहू द्या, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हे टोटल क्वांटिटी कशाचं आहे, टोटल ट्रान्झॅक्शन कशाचं आहे. इथे पण आपण व्हॅल्यू म्हणजे टायटल दिलेलं आहे, पण इथे वरती आपलं लिजंट आहे तर तिथे तुम्ही असं चेंजेस करणं गरजेचं आहे, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येण्यासाठी आपण हे लिजंटमध्ये चेंज केलेलं आहे. आता आपण हे लिजंट वगैरे व्यवस्थित पाहिलं. नंतर स्मॉल मल्टिपल्स काय असतं, ग्रिड लाईन, झूम स्लायडर हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत लाईन्स, जे नवीन आहे ते आता आपण इथे पाहतोय. तर इथे लाईन्स वरती क्लिक केल्यानंतर आता सिरीजमध्ये आपल्या दोन्ही लाईन सिलेक्ट आहे. तर समजा आपण इथे टोटल क्वांटिटीची लाईन सिलेक्ट केली आणि याचं जर आपल्याला स्टाईल चेंज करायची असेल, सॉलिडच्या ऐवजी आपल्याला असं डॉटेड वगैरे करायचे असेल तर ती आपण करू शकतो. नंतर याचा जॉईंट टाईप राऊंड आहे, तर तो आपल्याला इथं असा मीटर वगैरे करायचा असेल तर तोही आपण करू शकतो. त्याची विड्थ वगैरे वाढवायची असेल, म्हणजे थोडी अशी झाडी वगैरे वाढवायची असेल तर तीही आपण करू शकतो. त्याचप्रमाणे इथे लाईन स्टाईलमध्ये कस्टम पण हा ऑप्शन आहे. कस्टममध्ये तुम्ही असं तुमच्या पद्धतीने लाईन स्टाईल म्हणजे कस्टम देऊ शकता. तुम्हाला कसा पाहिजे डॅश आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे देऊ शकता. समजा तुम्हाला इथे आणखीन पाहिजे 505 वगैरे असं घेतलं तर पहा असं तुमची लाईन स्टाईल येणार आहे. म्हणजे तुम्ही इथे कस्टम पण लाईन स्टाईल करू शकता. किंवा नसेल तर इथे तुम्ही सॉलिडवरती परत एकदा क्लिक करा, परत सॉलिड होणार आहे. विड्थ कमी पाहिजे असेल तर कमी करा. इथं पहा खाली इंटरपोलेशन टाईप येतोय, तुम्हाला इथे स्मूथ पाहिजे, लिनियर पाहिजे की कशी पाहिजे. अशी स्मूथ पाहिजे असेल तर अशी स्मूथ लाईन येणार आहे. नंतर लिनियर पाहिजे असेल तर अशी लिनियर लाईन येणार आहे. समजलं, म्हणजे आपण ऑलरेडी लिनियर घेतलेली आहे. कलर, जर त्याचा कलर तुम्हाला चेंज करायचा असेल, लाईनचा जर कलर चेंज करायचा असेल तर तुम्ही असा कलर वगैरे चेंज करू शकता. आता आपण इथे घेताना फक्त एकच लाईन घेतलेली आहे. तुम्ही जर इथे चेंज केलं, सिरीजमध्ये गेल्यानंतर टोटल क्वांटिटीच्या ऐवजी तुम्ही तिथे टोटल ट्रान्झॅक्शन केले तर इथे सुद्धा तुम्हाला परत सेम फॉर्मॅटिंग पाहायला मिळते. इथे पण तुम्हाला जर त्याचा कलर वगैरे चेंज करायचा असेल तर तुम्ही त्याचा कलर वगैरे चेंज करू शकता. ट्रान्सपरन्सी वगैरे इथे कमी जास्त करू शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कशी लाईन पाहिजे, डार्क पाहिजे, थोडी फेंट पाहिजे, तेही तुम्ही इथे घेऊ शकता. सिमिलर याचं सुद्धा तुम्हाला लिनियर ठेवायची, स्मूथ ठेवायची का ते तुम्ही इथे ठेवू शकता. तेच तुम्हाला ऑप्शन परत पाहायला मिळतात जे आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. जे फर्स्ट लाईनसाठी पाहिले तेच तुम्हाला इथे पाहायला मिळतात. फक्त आपण काय केलं, इथं सिरीजमध्ये आता टोटल ट्रान्झॅक्शनची लाईन सिलेक्ट केलेली आहे. समजलं, हे ते लाईनचं तुम्हाला समजलं. नंतर खाली गेल्यानंतर इथं शेड एरिया आहे. अगोदर ही आपण लाईन मिनिमाइज करूया. सर्व काही जे आहे ते आपण इथे मिनिमाइज करूया आणि खाली पहा शेड एरिया. शेड एरिया जर ऑन केला तर असा इथे शेड एरिया तुम्हाला पाहायला मिळतोय. सध्या काय करूया, आपण इथे एकच लाईन घेऊया. ही सेकंडरी वाय ऍक्सिस बद्दल मला तुम्हाला जे काही सांगायचं होतं ते मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. त्यासाठी मी ही लाईन घेतली होती. तर आता इथे परत येऊया आपण शेड एरियाकडे. आणि इथे शेड एरियामध्ये आता सिरीजमध्ये ऑलच पाहायला मिळणार, कारण इथे एकच लाईन आहे. सो एकच पाहायला मिळणार. आता कलर, मॅच लाईन कलर आलेला आहे. तो जर तुम्ही इथे ऑफ केला तर तुम्ही इथे शेड एरियाला सुद्धा वेगळा कलर देऊ शकता. पहा, म्हणजे इथे कलर चॉईस करू शकता. इथे जाऊन तुम्हाला जर दुसरा कलर घ्यायचा असेल तर तुम्ही असा दुसरा कलर वगैरे करू शकता. पण ऑलरेडी जर तुम्ही मॅच लाईन कलर दिलेला असेल तर तुम्हाला हा ऑप्शन इथे पाहायला मिळत नाही. तर हे शेड लाईन एरिया, नंतर एरिया ट्रान्सपरन्सी वगैरे तुम्ही सेट करू शकता. काय तुम्हाला ट्रान्सपरन्सी वगैरे करायची आहे. कलर इथे घ्यायचा असेल तुम्हाला शेड एरियाचा तर तुम्ही घेऊ शकता, नसेल तर इथे ऑफ करा. ओके, तर हे शेड एरिया समजलं. शेड एरिया झालं. आता मार्कर्स. तर मार्कर्समध्ये पहा, हे पहा मार्कर्स आपल्याला काय करावं लागेल, इथे
ऑन करावं लागेल. शो फॉर ऑल कॅटेगरीसाठी इथे मार्कर्स येणार, ऑन करा. ऑन केल्यानंतर इथे मार्करचा टाईप वगैरे चेंज होतोय. म्हणजे तुम्हाला जर कुठे काय असे पॉईंट पाहायचा असेल तर तुम्ही असं मार्कर वगैरे यूज करू शकता. पहा असे मार्कर तुम्हाला आलेला आहे. त्याची साईज जर तुम्हाला वाढवायची असेल तर साईज वाढवल्यानंतर हे पॉईंट तुम्हाला इथे पाहायला मिळतात. त्याचं रोटेशन वगैरे करायचं असेल तर तुम्ही असं रोटेशन वगैरे पण करू शकता. त्याचे कलर वगैरे चेंज करायचे असेल मार्करचा, वेगळा कलर ठेवायचा असेल की इझिली अंडरस्टँड व्हावा असा कलर पण चेंज करू शकता. त्याची ट्रान्सपरन्सी वगैरे पण ठेवू शकता. त्याला बॉर्डर द्यायची असेल तर तुम्ही बॉर्डर वगैरे देऊ शकता. असे इथे वेगवेगळे ऑप्शन आहे. तर मार्कर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जो शेप घ्यायचा तो शेप तुम्ही ते मार्करचा घेऊ शकता. ट्रायंगल, रेक्टँगल, सर्कल सर्व काही इथे पाहायला मिळेल. ओके. तर हे मार्कर पाहिलं, ठेवायचं असेल तर ठेवा, नसेल ठेवायचं तुम्ही हे रिमूव्ह करू शकता. बट ज्यावेळी फ्रेंड्स असे मल्टिपल लाईन असतात आणि त्यावेळेस तुम्ही असं समजा मार्कर, डेटा लेबल वगैरे ठेवलं तर थोडी खिचडी होऊ शकते. तर आता इथे काही सिंगल लाईन आहे तर आपण असं डेटा लेबल वगैरे ठेवू शकतो. खाली ऑप्शन पाहिजे डेटा लेबल आहे, तोही मी बोलता बोलता ऑन करून दाखवलाय तुम्हाला. डेटा लेबलवरती क्लिक केल्यानंतर इथे त्याचं पोझिशन, तुम्हाला इथे पोझिशन कुठे पाहिजे, पोझिशन अबव पाहिजे, इथे वरती पाहिजे तर ती करू शकता तुम्ही. खाली अंडर पाहिजे तर खाली ठेवू शकता त्याची पोझिशन. पण डेटा लेबलमध्ये आणखीन ऑप्शन आहेत फ्रेंड्स, तेही आपण पाहूया. तर इथे पहा, डेटा लेबल घेताना आपण टायटल वगैरे कसं घेतं तुम्हाला माहीतच आहे. टायटल तर नको आहे आपल्याला, हे एवढं तर त्याच्याबरोबर प्रत्येका ठिकाणी टोटल क्वांटिटी येणार आहे. सो टायटल आपण ऑफ करूया. व्हॅल्यूजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे व्हॅल्यू समजा त्याला बोर्ड वगैरे करायचं असेल, म्हणजे ही जी सम ऑफ क्वांटिटीचं जी फील्ड दिसते तुम्हाला ते बोर्ड वगैरे करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. कलर वगैरे चेंज करू शकता. नंतर यामध्ये परत तुम्हाला इथे डिस्प्ले युनिट वगैरे पाहायला मिळतात. तेच आपण जे पाहिलेलं आहे ते डिस्प्ले युनिट वगैरे ते तुम्हाला पाहायला मिळतात. तर ह्या व्हॅल्यूज तुम्हाला म्हणजे डिस्प्ले युनिट ॲटो ठेवा, डेसिमल प्लेसेस वगैरे तुम्ही इथे देऊ शकता. तर ह्या ज्या गोष्टी पाहिल्या त्यामध्ये मी जास्त वेळ घालवत नाही. टायटल माहिती आहे तुम्हाला, व्हॅल्यू माहिती आहे. आता इथे डिटेलमध्ये जा. डिटेलमध्ये गेल्यानंतर इथे ऑन वरती क्लिक करा, म्हणजे डिटेल ऑफ आहे आपलं, ऑन करा. आणि इथे ॲड डेटा, म्हणजे यामध्ये जर आपल्याला काही ॲड करायचं असेल, समजा आपल्या टेबलमधून एखादा कॉलम वगैरे ॲड करायचं असेल, समजा इथे पाहिजे तुम्हाला कंट्रीचं ॲड करायचं किंवा इथे डील साईजचं ॲड करायचं, तर इथे तुम्हाला आलेलं दिसेल. प्रत्येक वेळी तुम्हाला जर स्टेटचं ॲड करायचं असेल तर तुम्ही असं स्टेटचं ॲड करू शकता. समजलं. म्हणजे डिटेलमध्ये काय आहे तर आपण एक्स्ट्रा काही एखादा कॉलम वगैरे आपल्याला ॲड करून तो जर दाखवायचा असेल तर तो आपण इथे दाखवू शकतो. तर त्यासाठी हे डिटेल आहे. ॲड डेटावरती क्लिक करा, त्यावरती फॉर्मॅटिंग वगैरे करायचं. परत डिस्प्ले युनिट वगैरे तुम्हाला त्या डिटेलमध्ये पाहायला मिळतात. सो आता आपण हे डिटेल ऑफ करूया. त्यानंतर डिटेलच्या खाली बॅकग्राऊंड, तुम्हाला जर डेटा लेबलला बॅकग्राऊंड वगैरे द्यायचं असेल, त्या बॅकग्राऊंडचा कलर वगैरे चेंज करायचा असेल तर तुम्ही असं बॅकग्राऊंडचा कलर वगैरे चेंज करू शकता. आता हा कलर दिसत नाही, पहा हा कलर वगैरे तुम्ही असं बॅकग्राऊंडला कलर देऊ शकता. नंतर आणखीन बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला इथे जर ट्रान्सपरन्सी तुम्ही जर कमी केली तर हे बॅकग्राऊंडचा कलर तुम्हाला इथे जास्त पाहायला मिळणार आहे. सो तुम्ही तुमच्या पद्धतीने इथे बॅकग्राऊंडचा कलर घ्यायचा की नाही घ्यायचा हे ठरवू शकता. नंतर इथे लेआउटमध्ये सिंगल लाईन, आता सध्या काय झालं इथे डेटा लेबलमध्ये आपण इथे टायटल जर ऑन केलं तर तुम्हाला हा ऑप्शन पाहायला मिळतो. ओके. आणि जर आपण असं इथं मल्टी लाईन घेतलं तर मग इथे तुम्हाला ते सेंटरला पाहिजे की पुढं लेफ्टला पाहिजे वगैरे, तर हे तुम्ही करू शकता. हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. सो आता परत एकदा इथे आपण टायटल ज्यावेळेस मल्टी लाईन असेल त्यावेळेस तुम्हाला इथे हॉरिझॉन्टल अलाइनमेंट पाहायला मिळते. हे हॉरिझॉन्टल तुम्हाला अलाइनमेंट पाहायला मिळते. सिंगल लाईनला कशी अलाइनमेंट देणार ना, सिंगल लाईन असेल तर इथे पहा, इथे तुम्हाला हॉरिझॉन्टल अलाइनमेंट गेलेली दिसेल. सो आपण परत एकदा हे टायटल ऑफ करूया. टायटलची आपल्याला गरज नाही. बॅकग्राऊंड पाहिलं आपण, त्यामध्ये लेआउट पण पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत यामध्ये लीडर लाईन. डेटा लेबल्समधीलच ऑप्शन पाहतोय आपण. तर यामध्ये खाली आहे लीडर लाईन. आता हे लीडर लाईनचा यूज काय होतो पहा. लीडर लाईन आपण ऑन करूया. ऑन केल्यानंतर इथे ही सॉलिड लीडर लाईन आहे. आपण थोडी याची विड्थ वाढवूया. म्हणजे विड्थ वाढवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की लीडर लाईन नेमकी काय असते. तर हे दिसतंय तुम्हाला इथे जे आलेलं असतं आहे हे डॉट सारखं, तर याला लीडर लाईन म्हणतात. ते दिसतंय ब्लॅक कलरचे. लीडर लाईन सध्या सॉलिड आहे. तर सॉलिडच्या ऐवजी तुम्ही डॉटेड वगैरे पण करू शकता. पहा असं डॉटेड येणार आहे किंवा इथं डॅश पाहिजे तर डॅश पण येणार आहे. तुम्हाला डॅश पाहायला मिळेल. दिसतोय असं इथं डॅश आलेला आहे. म्हणजे जिथे आपले डेटा लेबल आहे त्याच्या खाली आपली इथे लीडर लाईन आलेली आहे. तुम्हाला जर कस्टम पाहिजे असेल तर तुम्ही अशी कस्टम पण घेऊ शकता. तेच जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की तुम्हाला कशी पाहिजे, राउंडेड पाहिजे, फ्लॅट पाहिजे, स्क्वेअर पाहिजे, तर ती सुद्धा तुम्ही इथे म्हणजे घेऊ शकता. स्क्वेअर असेल तर स्क्वेअर पण तुम्हाला इथे मिळणार आहे. त्याची तुम्हाला विड्थ वगैरे वाढवायची असेल तर तुम्ही ते वाढवू शकता. सो ही झाली लीडर लाईन. नसेल पाहिजे तर तुम्ही ती ऑफवरती क्लिक करा. समजले. हे जे नवीन ऑप्शन आहे लीडर लाईन वगैरे तो मी तुम्हाला इथे सांगितलेला आहे. तर डेटा लेबल आपण इथे व्यवस्थित पाहिलेलं आहे. खाली इथे रिसेट टू डिफॉल्ट आलेलं आहे. नसेल पाहिजे तर रिसेट टू डिफॉल्ट करू शकता. आणि परत एकदा आपण हे मिनिमाइज करूया.
डेटा लेबल ठेवायचं असेल तर तुम्ही इथे ऑन पण ठेवू शकता. खाली गेल्यानंतर इथे सीरीज लेबल आहे. सो सीरीज लेबलसाठी इथे ऑन करा. तुम्हाला जर ऑन करायचं असेल तर इथे टोटल क्वांटिटी येणार आहे सीरीज लेबल ऑन केल्यानंतर. तर मी परत एकदा ऑफ केलेलं आहे. आता हे प्लॉट एरिया बॅकग्राऊंड वगैरे काय असतं हे तर ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. हे म्हणजे तुम्हाला दाखवायची गरज नाही. तर आपण इथे इमेज वगैरे बॅकग्राऊंडला इन्सर्ट करू शकतो. म्हणजे जे आपण हे घेतलेले आहे लाईन चार्ट तर त्याच्या बॅकग्राऊंडला इमेज वगैरे इन्सर्ट करू शकतो. बाकीचं तर तुम्हाला जनरलमध्ये ऑप्शन पाहायला मिळतात. समजा तुम्हाला इथे बॅकग्राऊंड वगैरे चेंज करायचं असेल, टायटल वगैरे याचं चेंज करायचं असेल, इथे टोटल क्वांटिटी आहे. इथे टोटल क्वांटिटी बाय मंथ त्याला जर तुम्हाला इथे हॉरिझॉन्टल सेंटरला वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्याला बोल्ड करायचं असेल, त्याचा कलर वगैरे चेंज करायचा असेल तर हे जनरलमध्ये ऑप्शन आहेत. हे आपण ऑलरेडी पाहिलेले आहे. त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीजमध्ये तेच आपण जे इथे करतो कमी जास्त वगैरे म्हणजे रिसाइज वगैरे करतो ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल. नंतर इथे इफेक्ट्समध्ये तुम्ही बॅकग्राऊंड वगैरे ॲड करू शकता. याला जर तुम्हाला कोणतं एखादं बॅकग्राऊंड द्यायचं असेल तर तुम्ही असं बॅकग्राऊंड वगैरे ॲड करू शकता. ह्या गोष्टी आपण ऑलरेडी पाहिलेल्या आहेत. इथे व्हिज्युअल बॉर्डर आहे. व्हिज्युअल बॉर्डरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे बॉर्डर राउंडेड कॉर्नर वगैरे असतात तेही तुम्ही असं इथे राउंडेड कॉर्नर वगैरे देऊ शकता. तरी असं हे बॅकग्राऊंड वगैरे तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवा, नसेल ठेवायचं तर परत आपण इथे व्हाईटवरती क्लिक करणार आहोत. जनरलमधील ऑप्शन मला सांगायची गरज वाटत नाही कारण ऑलरेडी मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्ही याची प्रॅक्टिस पण नक्कीच केली असेल. अगोदरचे लेसन पाहताय ना फ्रेंड्स, अगोदरचे लेसन नक्की व्यवस्थित पाहत 1 बाय 1 लेसन पहा. डायरेक्ट हा लेसन पाहू नका, तुम्हाला समजणार नाही फ्रेंड्स. आता हे व्हिज्युअलचे ऑप्शन आपण सर्व इथे पाहिलेले आहेत. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, सेकंडरी वाय ॲक्सिस आपल्यासाठी नवीन होतं. नंतर शेड एरिया वगैरे मार्कर्स वगैरे आपण इथे पाहिलेला आहे. आता हे काय झालं, हे आपला जो आपण इथे बिल्ड व्हिज्युअलमधून आपण काय घेतला होता, हा लाईन चार्ट घेतला होता. हा एरिया पाहिजे असेल तर फक्त एरियामध्ये येणार आणि एरियामध्ये तुम्हाला इथे परत खाली काय पाहायला मिळतात तर इथे शेड एरिया वगैरे पाहायला मिळेल. इथे शेड एरिया ओके, असं शेड एरिया वगैरे आलेला आहे. म्हणजे एका क्लिकने आपण काय करू शकतो, लगेच लाईन असेल तर त्याचं लाईन चार्ट असेल एरिया चार्टमध्ये आपण हे कन्वर्ट करू शकतो. आणि इथे तुम्हाला इथे शेड एरिया ऑन करावं लागेल. म्हणजे हे काय झालं, आपला एरिया चार्ट झालेला आहे. फ्रेंड्स, गो अँड चेक आउट दिस ऑप्शन. तुम्हाला आणखी नवीन गोष्टी इथे शिकायला मिळणार आहेत. याचा यूज करून तुम्ही चार्ट चांगल्या प्रकारे फॉर्मॅटिंग करू शकता. सो नक्की ह्या गोष्टींचा यूज करा. प्लीज तुम्हाला हे समजलं असेल. एरिया चार्ट असू द्या किंवा लाईन चार्ट असू द्या, सेम फॉर्मॅटिंग सगळीकडे अप्लाय होणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. त्याचबरोबर ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट लेसनमध्ये. बाय बाय.